आपल्याला इथे प्रश्न दिलाय 4, 3, 7 या अंकांपासून एकूण किती संख्या तयार होतील व त्या संख्यांची एकूण बेरीज किती. मग आता इथे दिले 3 अंक. या 3 अंकांपासून आपल्याला संख्या किती तयार होतील ते विचारले. 3 अंक दिले म्हणून काय करायचं 3 गुणिले 2 गुणिले 1 3 दुणे 6 6 एके 6 म्हणजे या 3 अंकांपासून संख्या किती तयार होतील 6 संख्या तयार होतील. आता त्या 6 संख्यांची तुम्हाला बेरीज करायला सांगितली. मग आपल्याला याच्या जर संख्या तयार करायच्या म्हणल्या तर आपण पहा त्रिकोण मांडू आणि त्या त्रिकोणावर संख्या मांडूया 4 3 7. मग आता संख्या तयार करायला शिकलो आपण. काय संख्या तयार होईल 4 7 3 म्हणजे 473. नंतर 7 3 4 म्हणजे काय 734. त्याच्यानंतर 3 4 7 3 4 7 म्हणजे 347. त्याच्यानंतर उलट्या बाजूने करू आपण संख्या. आता कशा करायच्या 4 7 3 केली होती. आता 4 3 7 4 3 7 नंतर 3 7 4 त्याच्यानंतर काय 7 4 3 यांची आपल्याला बेरीज करायची. म्हणजे आपल्याला बराच वेळ लागतो. तरी पण करून बघू आपण. 3 आणि 4 7 7 एकी 7 7 दुणे 14 7 त्रिक 21 7 चोक 28 बेरीज करतोय आपण. पण आता 7 7 हे सगळे म्हणून घेतले. 7 आणि 2 9 9 3 12 12 4 16 16 आणि 3 19 19 आणि 7 26 26 आणि 4 30 3 आणि 4 7 7 आणि 7 14 14 आणि 3 17 17 आणि 4 21 21 आणि 3 24 24 आणि 7 31. मग आता अशा संख्या तयार करायच्या आणि त्यांची बेरीज करायची. याला लागतो वेळ. म्हणून आपण याच्यासाठी काय करणार आहे एक ट्रिक शिकणार. काय ट्रिक शिकायची तुम्हाला दिलेत कोणते अंक 4 3 आणि 7 या अंकांची करायची बेरीज. 4 आणि 3 7 7 आणि 7 14 त्या अंकांची बेरीज केली आपण. आता काय करायचं एक संख्या आहे पहा 222. या 222 ला ह्या नावाने काय करायचं आपण गुणायचं. 222 ला 14 ने आपण काय करणार आहोत गुणणार आहोत. मग बघू आपण उत्तर किती येते. 14 दुणे 28 14 दुणे 28 28 आणि 2 30 14 दुणे 28 28 आणि 3 किती झाले 31. तुमचं हे उत्तर आणि हे उत्तर आलं का सारखं. तुम्हाला इथे कोणतेही 3 अंक दिले तर त्या 3 अंकांपासून होणाऱ्या ज्या संख्या आहे त्या संख्येची बेरीज करायला सांगितली. तर काय करायचं दिलेले अंक आहे त्यांची बेरीज करायची आणि त्या आलेल्या बेरजेने 222 ला तुम्ही गुणायचे. ही ट्रिक आहे. त्या ट्रिकने तुम्ही पटकन काय करू शकता संख्येची बेरीज करू शकता. त्याच्यानंतर दुसरं गणित दिले पहा आपल्याला इथे 305 या अंकांपासून किती संख्या तयार होतील. 3 अंकांमध्ये जर एक शून्य असेल तर काय करायचं मग 3 गुणिले 2 गुणिले 1 असं करायचंय का 6. पण काय करायचंय 2 अंकांपासून संख्या किती तयार होतील 2 अंकांपासून 2 गुणिले 1 अशा संख्या तयार होणार. म्हणजे 2 संख्या तयार होतात. मग ह्या 2 संख्या याच्यातून वजा करायची जर शून्य दिला असेल दिलेल्या अंकांमध्ये. म्हणजे तुमच्या या 3 0 आणि 5 या 3 अंकांपासून संख्या किती तयार होती 4. लक्षात येतंय का. मग आता इथे तुमचं 3 0 5 याच्यापासून 4 संख्या तयार होणार आहे. मग आता तुम्हाला या तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज करायची. इथे आता तुम्ही काय लक्षात ठेवले 222. पण दिलेले अंक आहे त्याच्यामध्ये जर एक शून्य असेल तर कोणती संख्या लक्षात ठेवणार तुम्ही 211 लक्षात ठेवायची. 211 आणि त्या 211 ला या जे अंक दिलेले 3 0 आणि 5 शून्य नाही घेतला तरी चालेल आहे की नाही. 3 आणि 0 3 आणि 5 यांची बेरीज किती आली 8. मग या 8 ने याला गुणायचं. 8 एके 8 8 एके 8 8 दुणे 16 म्हणजे ज्या संख्या तयार होतील त्याच्यापासून किती बेरीज येईल. मग त्यांची बेरीज केली तर 1688. आपण पारताळा करून पाहू. आता या 305 पासून 4 संख्या तयार होतील. मग त्या कोणत्या संख्या तयार होतात बघू आपण. 305 एक होईल. नंतर कोणती होईल 503 एक होईल. 350 एक 530 आणि 530 एक होईल.
5 आणि 3 8, 5 आणि 3 8, 5 आणि 3 8 आणि हे 8, हे 8 आणि हे 8 किती झाले 16 आणि बेरीज तुमची 1688 1688. फक्त लक्षात ठेवायचं दिलेल्या अंकांमध्ये जर शून्य असेल तर किती लागणार 211 आणि जर दिलेल्या अंकांमध्ये शून्य नसेल तर किती लागणार 212. म्हणजे तुमच्या संख्येची काय येणार बेरीज येणार. 5 3 2 6 या अंकांपासून एकूण किती संख्या तयार होतील व त्या संख्यांची एकूण बेरीज किती. मगाशी सांगितल्याप्रमाणे किती दिलेत अंक 4 4 अंक दिलेत म्हणून 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 4 3 12 12 गुणे 24 24 24 एके 24 म्हणजे 4 अंकांपासून संख्या तुमच्या तयार होणार आहे 24 जिनत एकूण संख्या किती तयार होतील 24. आता या पूर्ण 24 संख्यांची बेरीज जर करायची म्हटलं तर खूप वेळ लागणार आहे आपल्याला. 24 संख्या तयार करायच्या मग त्यांची बेरीज करायची. म्हणून मग इथे पण एक ट्रिक आहे पहा. इथे ही संख्या लक्षात ठेवायची तुम्ही 6666. काय संख्या लक्षात ठेवणार 6666. याला गुणायचे कशाने या अंकांच्या बेरजेने. किती अंक दिले तुम्हाला तिथे 5 अधिक 3 अधिक 2 अधिक 6 5 आणि 3 8 8 आणि 2 10 10 आणि 6 16 यांची बेरीज किती आली 16. मग काय करू आपण या 16 ने या 6666 ला गुणायचे आपल्याला. आता 6 ने 6 ला गुणलं 6 6 36 6 6 36 36 आणि 3 39 6 6 36 36 आणि 3 39 6 6 36 36 आणि 3 39. आता हे एकाने गुणायच्या आधी दशकाचा एक शून्य दिला आपण इथे. एकाने गुणल्यावर काय येतं तीच संख्या येते 6666 तशीच येईल. यांची करायची बेरीज 6 9 आणि 6 झाले 15 9 6 15 आणि 1 16 9 6 15 आणि 1 16 3 आणि 6 9 आणि 1 हा एक 10. म्हणजे मग तुमची बेरीज किती आली 1,06,656. अशा पद्धतीने अगदी लवकर तुम्ही ही फक्त संख्या लक्षात ठेवा. कोणती संख्या लक्षात ठेवणार 6666. या संख्येला जे दिलेले अंक असतील त्यांची बेरीज करायची आणि त्या बेरीज तुम्ही याला गुणायचे. आणि या अंकांपासून किती संख्या तयार होतील म्हणल्यावर जेवढे अंक आहेत 4 आहेत म्हणून 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 तर मग 4 अंकांपासून संख्या किती तयार होतील 24. पुढे गणित आहे पहा 4 0 3 7 या अंकांपासून एकूण किती संख्या तयार होतील व त्या सर्व संख्यांची एकूण बेरीज किती. मग आता इथे दिलेत अंक 4 बरोबर आहे. मग तुम्हाला आता मागाशी मी इथे शिकवलं की 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 करायचे. बरं आपण इथे मांडून घेऊ 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजे याचा गुणाकार केला तर तो येतो 24. पण मागाशी जसं आपण पाहिलं की 3 अंक आहेत त्या 3 अंकांमध्ये जर आपल्याला शून्य दिला तर आपण 2 अंकांनी जेवढ्या संख्या तयार होतात तेवढ्या वजा करतो. तसंच इथं करायचे 4 अंकांपासून 24 संख्या तयार होतात. मग 3 अंकांपासून संख्या किती तयार होतात 3 गुणिले 2 गुणिले 1 6 तयार होतात. मग या 24 मधून 6 काय करायच्या वजा करायच्या. कधी वजा करणार जर दिलेल्या अंकांमध्ये एक शून्य असेल तर. मग 24 मधून 6 गेले मग किती उरतील खाली 18. म्हणजे या अंकांपासून संख्या किती तयार होणार तुमच्या 18. आता या 18 संख्येची आपल्याला काय करायची बेरीज. इथे संख्या लक्षात ठेवायची 6444 गुणिले. आता काय करायचं मागाच्या सारखंच करायचं 4 3 मिळवले शून्य मिळवलं तर 4 आहे ना 4 3 आणि 7 यांची करायची बेरीज 4 0 3 7. पहा इथे बेरीज करायची 4 4 शून्य मिळवलं 4 4 आणि 3 7 7 आणि 7 14. मग 14 झाली एकूण बेरीज. त्या 14 ने काय करायचं आपल्याला 6444 ला गुणायचे. आता 14चा पाडा आपल्याला माहित आहे 4 पर्यंत 14 1 14 14
28 14 त्रिक 42 14 चोक 56. आजचे आले 5. परत 14चा पाडा 4 पर्यंत म्हणायचं. 14 1 14 14 2 28 14 त्रिक 42 14 चोक 56. 56 आणि 5 होतात 61. आजचे आले 6. 14चा पाडा 4 पर्यंत म्हणायचं. 14 1 14 2 28 14 त्रिक 42 14 चोक 56. 56 आणि 6 होतात 62. आजचे आले 6. 14 चोक 56 14 5 70 14 84. 84 मध्ये 6 मिळवले होतात 90. म्हणजे तुमचा गुणाकार या ठिकाणी आला 90,216. म्हणजेच काय 4037 या 4 अंकांपासून तुम्हाला संख्या जर विचारलं किती तयार होतील तर किती तयार होणार आहेत 18. कारण शून्य असल्यामुळे आपण 6 संख्या वजा केल्या आणि त्या 18 संख्यांची जर तुम्ही बेरीज केली तर त्यांची बेरीज येणार आहे 90,216. मग तुम्ही काय ट्रिक लक्षात ठेवली? जर 4 अंक दिले तुम्हाला त्या 4 अंकांमध्ये जर एक शून्य असेल तर संख्या कोणती लक्षात ठेवणार 6444 ला त्या दिलेल्या 4 अंकाच्या बेरजेने गुणायचे. 3 अंकांपासून संख्या किती तयार होणार आहे 6 संख्या तयार होणार आहे. जेव्हा शून्य नसेल तेव्हा त्या 6 अंकांची बेरीज करायची म्हणजे मग ट्रिक लक्षात ठेवायची 222 गुणिले दिलेल्या संख्येची बेरीज. 3 अंक दिले त्याच्यात एक शून्य असेल तर त्या 3 अंकांपासून संख्या तयार होणार आहेत 4 संख्या तयार होणार. त्या 4 संख्यांची बेरीज करायची म्हणजे मग कोणती ट्रिक लक्षात ठेवा कोणती संख्या लक्षात ठेवायची 211 गुणिले दिलेल्या अंकांची बेरीज.